नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। एका हातानं कर्जमाफी आणि दुसऱ्या हातानं नमो शेतकरी योजनेचा लाभ बंद सध्या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये याच चर्चेनं जोर धरलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून मिळणारा वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ बंद केला जाणार असा प्रश्न लाखो शेतकऱ्यांना पडलेला आहे। विरोधी पक्षाने याबाबत गंभीर आरोप राज्य सरकारवरती केले आहेत। मग नेमका प्रश्न काय आहे? सरकारकडे निधी नाही आहे का? नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते का रखडलेले आहेत आणि कर्जमाफीचा त्याच्याशी काय संबंध लावला जातोय हेच जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर राज्य सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे। या योजनेत 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज, थकीत पीक कर्ज हे माफ करण्यात येईल असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवरती सुमारे 40,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवरती आता राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळलं जाणार का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जातोय। याच चर्चेला सुरुवात झाली ती काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे। त्यांनी आरोप केला की एका हातानं कर्जमाफी देण्याचा गाजावाजा केला जातोय तर दुसऱ्या हातानं नमो शेतकरी योजनेतील 6,000 रुपयांचा लाभ बंद करण्याची राज्य सरकार तयारी करतंय असा आरोप त्यांनी केला। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कालपासून मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। आता आधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कधीपासून सुरू झाली ते समजून घेऊ। जून 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली। केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारकडून वार्षिक 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला। म्हणजेच महिन्याला 500 रुपये आणि दिवसाला हिशोब केला तर 16 रुपये 34 पैसे देण्याचा निर्णय। त्याचा गाजावाजा करत राज्य सरकारनं वार्षिक 12,000ची शेखी सुद्धा मिळवली। म्हणजे कशी तर PM किसानचे 6,000 आणि राज्य सरकारचे 6,000 असे मिळून पात्र शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेतनं वर्षाला 12,000 रुपये मिळू लागले असा राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा दावा। पण या योजनेचा लाभ राज्यातील अंदाजे 90 लाख शेतकऱ्यांनाच दिला जातो। आता सरकारच्या आकडेवारीनुसार बोलायचं झालं तर 2023-24 या आर्थिक वर्षात 92,82,000 शेतकऱ्यांना 5,304 कोटी रुपये या योजनेतनं वितरित करण्यात आले होते। 2024-25 मध्ये हा लाभ 93 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला गेला आणि 5,825 कोटी रुपये वितरित करण्यात आले। त्यानंतरच्या कालावधीतही मिळून आतापर्यंत 8 हप्त्यांमध्ये तब्बल 14,816 कोटी रुपये राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केल्याचा दावा केला जातोय। अर्थात अर्थसंकल्पीय तरतूद ही मोठी आहे आणि प्रत्यक्ष वितरित करण्यात आलेली निधी किंवा त्याची रक्कम ही अर्थातच कमी आहे। त्यामुळे ही तफावत सुद्धा दिसते। अलीकडेच मार्च 2026 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीचा हप्ता वितरित करण्यात आला होता। त्यावरून मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत माहिती देताना सांगितलं की PM किसान आणि नमो शेतकरी योजनेतून राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एकूण 54,000 कोटी रुपये दिले आहेत असं त्यांनी प्रतिपादन केलं। पण त्यानंतर मात्र डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या कालावधीतील म्हणजेच 9वा आणि नमोचा 10वा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे। म्हणजे 2 हप्ते अजूनही प्रलंबित आहेत। हे हप्ते का अडखळले गेले किंवा रखडले गेले तर याबाबतची एक चर्चा अशी सुद्धा आहे की कृषी आयुक्तालयानं नमो शेतकरी योजनेच्या निधीबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला आहे। मात्र अद्याप त्या निधीला राज्य सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचा 9वा आणि 10वा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा रखडल्याचं सांगितलं जात आहे। याच कारणामुळे आता विरोधक सरकारवरती टीका सुद्धा करतायत। आमदार विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केलाय की कर्जमाफीच्या नावाखाली एका हातानं दिल्याचा गाजावाजा केला जातोय आणि दुसऱ्या हातानं शेतकऱ्यांचा हक्काचा नमो शेतकरी निधी काढून घेतला जातोय। ही शेतकऱ्यांची सरळ फसवणूक आहे। ते पुढे असंही म्हणाले की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोचत नाहीत पण कर्जमाफीच्या जाहिरातीसाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च केला जातोय। सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा स्वतःची प्रतिमा उभारण्यात अधिक व्यस्त आहे असा आरोपही त्यांनी केला। मात्र या आरोपांमध्ये किती तथ्य आहे
महत्त्वाची बाब म्हणजे राज्य सरकारनं अद्याप नमो शेतकरी योजना बंद करण्याचा किंवा कर्जमाफी लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याचा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही आहे. म्हणजे सध्या सुरू असलेली चर्चा ही अधिकृत सरकारी निर्णयावरती आधारित नाही आहे. याबाबतची भूमिका जाणून घेण्यासाठी ॲग्रोवननं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अर्थात आता आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात 2026-27च्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी योजनेसाठी सातत्यानं निधीची तरतूद ही करण्यात आलेली आहे. ती 2023 पासून तर 2026-27च्या अर्थसंकल्पातही पाहायला मिळते. 2026-27च्या आर्थिक वर्षासाठी 6,060 कोटी रुपयांची प्रस्तावित तरतूद या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं केलेली आहे. म्हणजे अर्थसंकल्पात या योजनेसाठी निधीची तरतूद कायम ठेवण्यात आलेली दिसते. विविध कारणांनी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही कमी जास्त होत राहते. आता खरं म्हणजे ही योजना सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांची नव्हतीच. राज्य सरकारनं मात्र 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन ही योजना आखली. त्याचं कारण शेतकऱ्यांच्या शेतमालाला या दरम्यानच्या काळात किफायतशीर दर मिळत नव्हता. तो आजही मिळतच नाही आहे. त्यासाठी सरकारची धोरणं कारणीभूत होती हेही स्पष्ट होतं. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या धोरणांबद्दल रोष होता आणि हाच शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी नमो शेतकरी योजनेच्या नावानं मधाचं बोट लावण्यात आलं. पण सुरुवातीपासून या योजनेचा कार्यक्रम लेटलतीफच राहिला. अनेक शेतकऱ्यांना PM किसानचा लाभ मिळत असूनही नमोचा लाभ मिळत नसल्याची तक्रारही शेतकऱ्यांकडून केली गेली. आता ही योजना बंद करण्याची चर्चा मुद्दाम पेरली जात असल्याचा संशयही काही जण व्यक्त करतात. कारण योजना गुंडाळून ठेवली तर त्याची शेतकऱ्यांमधून काय प्रतिक्रिया उमटते याचा अंदाजही राज्य सरकारकडून घेतला जात असल्याची चर्चा आहे. परंतु अजून तरी राज्य सरकारनं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे आणि त्यामुळे राज्य सरकार फक्त चाचपणी करतंय असंही बोललं जातंय. आणि या सगळ्यातून शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे. नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते सुद्धा रखडलेले आहेत. विरोधकांनी सरकारवरती गंभीर आरोपसुद्धा केलेत आणि राज्य सरकारनं अद्यापही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधला संभ्रमसुद्धा या योजनेला धरून वाढू लागला आहे. आता सरकार याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देणार का? रखडलेले हप्ते कधी वितरित होतात आणि कर्जमाफीचा नमो शेतकरी योजनेशी खरंच काही संबंध आहे का? याबाबत तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.